नमस्कार मंडळी, वेलकम टू प्रियाची रमाईन दुबई ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. खायला देते पाणी घेऊन येते. छान अशी गाण्यांनी सुरुवात करत आम्ही निघालो फॅमिली ट्रिपसाठी. कबीरची आत्याच्या मांडीवर असलेली जागा फिक्स असते, त्याला खूप आवडतं पुढच्या सीटवर बसायला. मस्त आम्ही अशी गाणी बोलत बोलत आम्ही आमच्या लोकेशनवर पोचलो. सुंदर असे फोटो काढून झाले. फोटोशूट केला, मम्मीचा केला, रमाचा आणि तिच्या पप्पांचा केला. सुंदर फोटो काढून झाल्यावरती मस्त अशी जोशमध्ये आम्ही निघालो बोटिंग करायला. बोटिंग करायच्या अगोदर हा बघा कसा त्याच्या मामाला घेऊन मस्त एकटाच आनंद घेतोय मामासोबत पाण्याचा. सूर्य मावळत असताना सुंदर सह्याद्रीच्या रांगांनी नटलेल्या निसर्गरम्य वातावरणात आम्ही खूप छान एन्जॉय केला. रमाची मस्ती चालू होती तिच्या पप्पांबरोबर. पाणी बघून तर रमा खूपच खुश होते. मग काय मस्ती थांबत नव्हती. पाण्याच्या मधोमध पोचलो आणि कुटुंबाचा ग्रुप फोटो काढायचा निर्णय घेतला. कसा आलाय फोटो मग आमचा? मस्त आलाय ना? ग्रुप फोटो काढला आणि युटर्न घेऊन रिटर्न आलो. पण मनही भरलं नाही. मग काय पुन्हा एकदा एक राऊंड होऊन जाऊ द्या म्हणून पुन्हा बसलो बोटीमध्ये आणि एक पुन्हा मोठा राऊंड मारून आलो. खूप छान वाटलं. मस्ती अक्षय दादाची पण कमी नाही आहे. कोण आहे अक्षय? रमाचा मामा. मग काय मस्ती तर झाली पाहिजे ना. अक्षय दादा मस्ती करत होता. छान क्षण आम्ही आनंदाचे इथे साठवले आणि पुढे निघलो आणि परत फोटोशूट केले चांगले. दादाचा फोटो काढला, माझा फोटो काढला. आम्ही दोघांनी चला सेल्फी वगैरे काढले मस्त. रमाचे आणि रमाच्या पप्पांचे छान छान फोटो काढले. आणि बघता ना तुम्ही रमा किती खुश आहे पप्पांबरोबर. पप्पांबरोबर मस्ती करायला रमाला तर आवडतंच पहिल्यापासून. पाणी बघून तर पागलच होते ती, बापरे. बोटिंग करून झाली आणि आम्ही पुढे निघालो. जवळच एक रिसॉर्ट होतं, मग आम्ही तिथेच थांबलो. आणि बघताय ना घसरगुंडी वगैरे सगळं बघून रमा आणि नित्या एवढी खुश झाली, बापरे. खेळायला लगेच सुरुवात केली. तिथे पाळणे होते, झुले, स्लाईड बघून खुश झाल्या एकदम. नित्या आणि रमाची जोडी मस्त जमली होती. दोघं पण मस्त एका मागोमाग एक खेळत होते. रमा माझी खूप मस्ती करते आणि नित्याचा तर कोणी हातच पकडू शकत नाही. मुलं छान खेळत होती, पण काय आमची भाजी निवडायची राहिली होती. काही असू दे बाबा, काम पहिलं झालं पाहिजे. मुलं काय खेळतच राहणार आणि खेळतच होते. खरं तर नित्या आणि रमा खूप छान एन्जॉय करत होत्या. बाबू काय कमी नाही. थांबा, बाबूला पण बघून जा. हा बघा, आत्या मस्त झोला खेळवतीये, घसरगुंडी खेळवतीये, खुश होता. मग थोड्या वेळाने वहिनी त्याला खेळवायला लागल्या. वहिनी साहेबांबरोबर खेळता खेळता बघा कसला मस्त फोटो काढत होते मी त्याचे. खूप छान छान फोटो आलेत त्याचे इथे. मी ते पण तुम्हाला शेअर करेल. थांबा, दाखवतेच तुम्हाला मी त्याचे फोटो. हे बघा आलेत ना खूप सुंदर फोटो. ओ ओ ओ हो ओ हो, किती क्यूट पोज देत होता. मम्मी पण मस्त सेल्फ टाईम एन्जॉय करत होती, जरा बसली होती. मग काय आता चहाचा टाईम झाला आणि आम्ही चहा प्यायला सुरुवात केली. वहिनींना लागतो बाबा दुपारचा चहा, संध्याकाळचा चहा. आणि आमचा कबीर पण चाय लवर येतो खूप मोठा. मला भूक लागली होती, मी तर पिझ्झा खाल्ला बाबा. पिझ्झा खाल्ला, पण कबीर काय चहा प्यायचा थांबत नव्हता, कंटिन्यू चहा पितच होता. कपडे बघा त्याचे किती त्याने घाण केले होते. स्वतःच्याच हाताने त्याला चहा प्यायचा असतो, पण बापरे काय आनंद घेत होता तो मस्त चहाचा. एकटाच मस्त चहा पित होता. बघा किती छान चहा पितोय आणि सांगत पण होता चहा संपल्यावर, संपला माझा चहा, मला अजून चहा द्या मागत होता. खूप आवडतो त्याला. मग मी दिला त्याला थोडासा चहा. बघा किती गोड पितोय चहा. संपला चहा. चहाचा वेळ निघून गेल्यावरती आम्ही रात्री जेवण केलं मस्त चिकनचा बेत आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की क्लिक करा. बाय बाय, सी यू.